नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, उत्पादन क्षेत्रांमध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सेल्युलर जेल कुठे आहे? सेल्युलर जेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, सेल्युलर जेल हे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमधील महाराष्ट्रातील डॅशच्या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्रातील डॅशच्या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, शिराळा पोलीस स्टेशनचा समावेश आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? जगाची विभागणी किती खंडात झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, जगाची विभागणी ही 7 खंडामध्ये झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थानांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, खारफुटी वने शी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदलीचे क्षेत्र कोणते? 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदली क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, वेमनाड कोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? तर ऑप्शन क्रमांक 1, अमेरिका या ठिकाणी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2, पूर्णा नदीवर बांधण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, भारताच्या आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला आहे? कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, औद्योगिक धोरण 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, निर्गुंतवणूक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? इंग्रजांनी भारतात त्याचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर ऑप्शन भात व गहूला दिले नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, राजाराम मोहन राय यांचा मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असत? राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असत? तर ऑप्शन क्रमांक 4, रामचंद्र विद्या बागशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2, जयप्रकाश नारायण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणाला ओळखले जाते? तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, लोकमान्य टिळक यांना तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून ओळखले जात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3, 2 एप्रिल 1870
पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा. कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्वी या ठिकाणी महाराष्ट्रातील उपग्रह दळणवळण केंद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा. विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा या नदीवर विल्सन धरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा. कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो? कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा. भगिनी निवेदिता यांचं मूळ नाव काय होते? भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 कुमारी मार्गारेट नोबेल. ऑप्शन क्रमांक 2 कॅथरीन मेरी हेलिमन. तर ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही पण. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा. निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात? निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार बेटे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा. महात्मा गांधींच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते? महात्मा गांधीच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते? तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा. 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला. 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर या ठिकाणी झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा. संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते? संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 2021. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा. सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मेघालय या राज्यामध्ये मावसिनराम हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा. अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा. 1802 मध्ये डॅशच्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. 1802 मध्ये डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव यांनी व पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅशशीतील होम रूल चे सक्रिय कार्यकर्ते होते. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅशशीतील होम रूल चे सक्रिय कार्यकर्ते होते. तर ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा. विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सद्भावना. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा. कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तलासरी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा. इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मौलाना आझाद. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. डॅशनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. डॅशनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. भुलेश्वर नंद या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? भुलेश्वर नंद या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा.
माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे? माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शहाजी सागर हे माणिकडोह या जलाशयाचे नाव आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते? लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 क जीवनसत्व मिळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅश आहे. शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 दगडफूल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 झुळाचे हृदय डॅश कप्प्यांनी बनलेले असते. झुळाचे हृदय डॅश कप्प्यांनी बनलेले असते. तर ऑप्शन क्रमांक 3 13 कप्प्यांनी बनलेले असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर ऑप्शन क्रमांक 4 1858 मध्ये, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालील कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात? खालीलपैकी कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 श्वेत रक्तपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 1867 पूर्वी भारतात डॅश असे आर्थिक वर्ष होते. 1867 पूर्वी भारतात डॅश असे आर्थिक वर्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 मे ते 30 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणते व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती? खालीलपैकी कोणते व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 एम लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 एका पेशीत एकूण डॅश पर्यंत तंतुकणिका असतात. एका पेशीत एकूण डॅश पर्यंत तंतुकणिका असू शकतात. तर ऑप्शन क्रमांक 3 50 ते 5000 पर्यंत तंतुकणिका असू शकतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 टायफॉईडचे रोगजंतू डॅश आकाराने असतात. टायफॉईडचे रोगजंतू डॅश आकाराने असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 दंडाकृती आकाराने असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 तौला शिखर डॅश जिल्ह्यात आहे. तौला शिखर डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तौला शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 उजनी धरणाच्या जलाशयात डॅश पक्षी आढळतात. उजनी धरणाच्या जलाशयात डॅश पक्षी आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लेमिंगो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅश आहे. मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अतिदाट आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जावजी दादाजी चौधरी यांना 1869 मध्ये मुंबईत डॅश छापखाना सुरू केला. जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत डॅश छापखाना सुरू केला. तर ऑप्शन क्रमांक 4 निर्णय सागर छापखाना सुरू केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 बुऱ्हाणपूर खिंड ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे? बुऱ्हाणपूर खिंड ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा पर्वतरांगेमध्ये बुऱ्हाणपूर खिंड पर्वतरांगेत आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय कुठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 ताजमहल कोणत्या राज्यात आहे? ताजमहल कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 राक्षसमुखी म्हणजे काय? राक्षसमुखी म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिणेकडील भाग
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतातील अतिप्राचीन पर्वत हा अरवली पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणाचा व्यवसाय आहे? दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणाचा व्यवसाय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पीठ प्रकारची काश्मीर खोऱ्यात मृदा आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, छत्तीसगडची राजधानी डॅश डॅश ही आहे? छत्तीसगडची राजधानी ही डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रायचूर ही छत्तीसगडची राजधानी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, श्रीनगर शहर कोणत्या काठावर आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 झेलम नदी काठावर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, पश्चिम मध्य रेल्वेचा मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? पश्चिम मध्य रेल्वेचा मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जबलपूर या ठिकाणी पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, महामार्ग 6 कुठून कुठे जातो? महामार्ग 6 क्रमांक कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 महामार्ग क्रमांक 6 हा धुळे कोलकाता या मार्गात जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्यामध्ये शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा आहे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र कोणते? सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र हे सियाचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे? बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, भारतात डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? भारतात डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, सिंधू नदीचा उगम कुठे होतो? सिंधू नदीचा उगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कैलास मानसरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय आहे? भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्यभट्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या ठिकाणी कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम या राज्याची राजधानी ही गंगाटोक ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते आहे? खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहराला 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कुतुब मिनार
दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा. आसाम या राज्याची राजधानी कोणती? आसाम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्याची राजधानी ही दिसपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा. राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रकलासाठी प्रसिद्ध होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा. भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा. लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन डॅश असे केले जाते? लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन डॅश असे केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 शीत वाळवंट म्हणून वर्णन केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा. नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्यामध्ये नक्षलबारी हे गाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा. शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा चा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा हा धबधबा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्यामध्ये हा जोग किंवा गिरसप्पा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात? ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात? तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ईशान्य मोसमी वारे वाहतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता? कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 यक्षगान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा लाभली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात या राज्याला लाभलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा. माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हवेचे ठिकाण म्हणून माउंट अबू प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा. सुवर्ण मंदिर कुठे आहे? सुवर्ण मंदिर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण मंदिर हे अमृतसर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा. भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा. भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राकेश शर्मा हे भारताचा पहिला अंतराळवीर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा. भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा. आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आग्रा हे शहर यमुना या नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान असणारे राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते? भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते?
तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे राज्य भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 लोकसंख्येच्या नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा लागतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलिंग प्रदेश हे ओडिसा या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खरगपूर या ठिकाणी भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारत व पाकिस्तान विभाजन करणाऱ्या रेषाचे नाव काय आहे? भारत व पाकिस्तान विभाजन करणाऱ्या रेषाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रेड क्लिफ रेषा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी डॅश डॅश आहे? भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी डॅश डॅशची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नौदलाची आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीकाठावर श्रीनगर हे शहर वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 चारमिनार हे ऐतिहासिक वस्तू कुठे आहे? चारमिनार हे ऐतिहासिक वस्तू कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी चारमिनार हे ऐतिहासिक ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा या राज्यामध्ये कार्निवल हा सण साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्यामध्ये भरतपूर राष्ट्रीय उद्यान आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे राज्य भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 डॅश डॅश शहर इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणून ओळखली जाते? डॅश डॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 बेंगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 काझीरंगा अभयारण्य डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 एक शिंगी गेंडा साठी प्रसिद्ध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 भारतातील डॅश डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? भारतातील डॅश डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 शेतकऱ्यांना मृदा स्वस्त कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? शेतकऱ्यांना मृदा स्वस्त कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंजाब हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विंध्य पर्वत हा अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यातील आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा या
राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सीमेला लागून नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅश डॅशवा क्रमांक लागतो. भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅश डॅशवा क्रमांक लागतो. तर ऑप्शन क्रमांक 3 7वा क्रमांक लागतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 आसाम राज्याची राजधानी कोणती? आसाम राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 दिसपूर ही आसाम राज्याची राजधानी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 जंगल मृदा डॅश डॅश रंगाची असते. जंगल मृदा डॅश डॅश रंगाची असते. तर ऑप्शन क्रमांक 4 गडद काळी रंगाची जंगल मृदा असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्याला समुद्रकिनारा नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट हा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 नागालँड राज्याची राजधानी कोणती? नागालँड राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 कोहिमा ही नागालँड राज्याची राजधानी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल.